महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत महत्वाचा मानला जाणारा राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या आणि महत्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत. शेतकरी, महिला, आरोग्य, पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देत राज्याच्या विकासाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह अनेक मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जांवर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्याचीही घोषणा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री बळीराजा योजना 2027 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 300 कोटी वृक्ष लागवडीची मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत राज्यात 6 लाखांहून अधिक सौर पंप बसविण्यात आले असून या योजनेची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अटल सेतू परिसरात 3री मुंबई आणि वाढवण परिसरात 4थी मुंबई उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक आणि पर्यटन विकासासाठी 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात येणार आहे. तसेच 12 ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांचे लवकर निदान करण्यासाठी 4,500 कोटी रुपयांची योजना जाहीर करण्यात आली आहे. नागपूरमध्ये एम्स धर्तीवर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था सुरू करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील दरेगाव परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे. कोकणच्या विकासासाठी पुढील 3 वर्षांसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सिंधुदुर्ग समृद्धी योजना 2.0 प्रस्तावित करण्यात आली आहे. इतिहास आणि संस्कृती जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच शेतकरी, महिला, आरोग्य, पर्यावरण आणि पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहे. आता या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.